महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला धम्म आणि या धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नाची ओळख ज्या महामानवांनी आपल्याला करून दिली ते महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित आदरणीय सर्व उपासक उपासिका, आपणा सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. तर मिलिंद प्रश्नाअंतर्गत काल वेसंतर वर्ग यातील वेसंतर राजासंबंधी प्रश्न हे प्रकरण जे खूप लांबलचक असं प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. तर त्याचं सुंदर पठण रेश्माताईंनी काल केलेलं होतं आणि पठण करता करता सुद्धा बऱ्याचशा बाबी त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता. आज पुन्हा आपण यावर थोडंसं काही विश्लेषण करणार आहोत. आता येतोय आवाज बरोबर? आवाज फुल आहे माझ्याकडनं. तर परत एकदा आपण थोडंसं या प्रकरणाच्या अनुषंगाने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी राजाचा पहिलाच प्रश्न आहे, सर्वच बोधिसत्व आपल्या पत्नी व मुलाचे दान देतात काय? सर्वच बोधिसत्व आपल्या पत्नी व मुलांचे दान देतात काय? तर वेसंतर राजासंबंधी ह्याही अगोदर एक प्रकरण आलेलं होतं आणि त्या प्रकरणातून आपण हे बघितलेलं होतं की त्यांनी आपल्या सर्वस्वाचं दान केलेलं होतं आणि ज्यावेळेस वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला पण दान स्वरूपामध्ये दिलेलं होतं आणि आपल्या मुलांना पण दान स्वरूपामध्ये दिलेलं होतं. हे प्रकरण आपण ह्याही अगोदर याच मिलिंद प्रश्नामध्ये आलेलं होतं. तर ते म्हणतात की बोधिसत्व आपल्या पत्नी व मुलाचे सुद्धा दान करतात. फक्त वेसंतर राजानेच आपल्या पत्नी व मुलाचे दान दिले नव्हते. तर वेसंतर राजा हा सुद्धा एक बोधिसत्व होता आणि बोधिसत्व म्हटल्यानंतर आपणा सर्वांना बोधिसत्वाच्या संकल्पना माहीत आहे. तर बोधिसत्व अनेक जन्म दान पारमिता आणि इतर ज्या काही पारमिता आहेत त्या 10ही पारमितांचं पालन करत करत अनेक जन्म घेत तर ते बुद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचतात. तर आपल्याला माहीत आहे की आपला जो सुमेध तापस होता याने सुद्धा दीपंकर बुद्धाची जेव्हा त्याची भेट झाली त्या बुद्धांकडे पाहून त्याच्याही मनामध्ये असा विचार उत्पन्न झाला आणि त्यांनी असा संकल्प केला की मी सुद्धा एक दिवस बुद्ध बनणार. आणि दीपंकर बुद्धाने त्याच्या मनातली ती भावना ओळखून सांगितलं होतं की हा पुढे जाऊन अनेक कल्पानंतर सिद्धार्थ सम्यक संबुद्ध होणार. तर ही बोधिसत्वाची जी काही संकल्पना आहे, हा बोधिसत्व जन्म घेत अनेक कल्पांपर्यंत 4 असंख्येय 1,00,000 कल्प असं सांगितलं गेलेलं आहे. तर इतक्या कालावधीमध्ये तो जन्म धारण करत राहतो आणि जन्म धारण करून आपल्या प्रत्येक जीवनामध्ये पारमितांचं पालन करत तो आपली मनोवस्था अधिक उंच करून बुद्धत्व प्राप्तीसाठी तो प्रयत्नरत असतो. तर अशाच पद्धतीनं हा वेसंतर राजासुद्धा त्या काळामध्ये किंवा त्या समयी हा बोधिसत्व आपला एक वेसंतर राजाच्या म्हणजे एक वेसंतर राजा म्हणून जन्माला आलेला होता. जरी तो वेसंतर राजा म्हणून जन्माला आलेला होता परंतु त्याने बुद्धत्व प्राप्तीची प्रतिज्ञा केली असल्यामुळे तो एक बोधिसत्व होता. आणि आपणा सर्वांना माहीत आहे की बोधिसत्व काय करत असतो. तर बोधिसत्व आपलं संपूर्ण जीवन दुसऱ्याच्या कल्याणासाठी एक प्रकारे तो समर्पित करीत असतो. आपण मागच्याही प्रकरणामध्ये बघितलं की बोधिसत्व 4 प्रकारच्या प्रतिज्ञा घेत असतो. 4 प्रकारच्या प्रतिज्ञा. तर तो पहिल्या प्रकारची प्रतिज्ञा घेत असतो की माझ्या हातून सर्व जीवमात्रांची अडचणीतून सुटका हो. म्हणजे जो प्राणी जो जीव मात्र अडचणीमध्ये आहे त्या सर्व प्राण्यांना अडचणीतून दूर करण्याची तो प्रतिज्ञा घेत असतो, है ना. दुसरी प्रतिज्ञा काय घेतो. तर दुसरी प्रतिज्ञा अशी घेतो की माझ्याकडून सर्व आश्रवांचे निर्मूलन हो. बोधिसत्व आपण त्यालाच म्हणतो जो बुद्धत्वाकडे वाटचाल करतो.
आणि बुद्धत्वाकडे वाटचाल करण्यासाठी जे काही आश्रव आहेत त्या आश्रवांना क्षीण करावं लागतं आणि त्या आश्रवांना क्षीण करत 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 आपण बुद्धत्वापर्यंत पोहोचवू शकतो. तर दुसरी प्रतिज्ञा बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये सर्व आश्रवांना क्षीण करण्याची तो प्रतिज्ञा घेत असतो, है ना. तिसरी प्रतिज्ञा तो काय घेतो, तर तिसरी प्रतिज्ञा तो सर्व धर्म म्हणजे सर्व धर्मावर प्रभुत्व प्राप्त करण्याची एक प्रकारे तो प्रतिज्ञा घेत असतो. तर सर्व धर्मावर प्रभुत्व प्राप्त करणे म्हणजे काय, तर ज्याला आपण धर्म म्हणतो ते धर्म आपल्या मनामध्ये जे काही भावना उत्पन्न होतात, विकार उत्पन्न होतात, क्लेश उत्पन्न होतात, त्या क्लेशांना दूर करून सकारात्मक भावनांची वृद्धी आणि या नकारात्मक भावनावर विजय मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना आपण काय म्हणतो, धर्मावर प्रभुत्व प्राप्त करणे. शील संपन्न होणे, समाधीमध्ये संपन्नता प्राप्त करणे, प्रज्ञेचा विकास करणे, दृष्टीचा विकास करणे, या सगळ्या बाबी धर्मावर प्रभुत्व प्राप्त करणे अशा या व्याख्येमध्ये मोडतात. आणि म्हणून अशा पद्धतीचा संकल्प एक बोधिसत्व करत असतो. आणि चौथा संकल्प जो बोधिसत्व करतो तो चौथा संकल्प आहे, सर्व जीवमात्रांना बुद्धत्वाप्रत नेण्याचे कार्य माझ्या हातून घडो. सर्व मात्रांना मुक्तीपर्यंत नेण्याचा जो काही कार्यभार आहे तो माझ्या हातून घडो. अशा पद्धतीच्या या 4 प्रतिज्ञा बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये करत असतो. तर हे आपण मागच्याही प्रकरणामध्ये पाहिलं. आता एक बोधिसत्व म्हणून वेसंतर राजाने त्या काळामध्ये जन्म घेतला. तो बोधिसत्व अवस्थेला प्राप्त झालेला आहे आणि बोधिसत्व अवस्था प्राप्त करत असताना बोधिसत्व आपल्या या जीवनामध्ये धारण केलेल्या प्रतिज्ञाचं तो पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून बोधिसत्वाचं जे चित्त असते ते अतिशय म्हणजे अशा पद्धतीचं चित्त असते की त्याला कोणाचंही दुःख सहन होत नाही, है ना. तर ती एक प्रकारची मानसिक अवस्था बोधिसत्वाच्या चित्तामध्ये ती भावना उत्पन्न होत असते. आणि ही भावना वरवरची भावना नसते, तर ती अतिशय खोलाची अशी भावना असते, अतिशय खोलामध्ये रुजलेली भावना असते. आपल्या मनामध्ये ते बोधिचित्त उत्पन्न झालेलं नाही आणि म्हणून आपल्याला आपण छोटीशी वस्तू दान दिली तर आपण माझं नाव झालं पाहिजे अशा पद्धतीनं करतो. अशी वस्तू देतो जी अडगडीत पडलेली आहे, जी अतिशय पुराणी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठी धन्यता वाटते, नाही का नाही. तर ह्या खऱ्या अर्थानं दानभावना एवढी संक्षिप्त नसते. तर म्हणून इथे आपण बघतो की ह्या राजाने आपल्या मुलाचं सुद्धा दान दिलेलं आहे, आपल्या पत्नीचं सुद्धा दान दिलेलं आहे, है ना. आणि ते रडत रडत ते जात आहेत. पत्नी अनुमती देते आणि पत्नी समजदार आहे. पत्नीला माहीत आहे आपला पती आहे तो अतिशय महान असा आहे, आपला पती शीलवान आहे, आपला पती उच्च आदर्शांना जपणारा आहे, आपल्या पतीच्या भावना अतिशय विस्तारित अशा भावना आहेत हे तिला माहीत आहे, है ना. आणि म्हणून आपला पती जो काही करत आहे त्या पतीला आपण सहयोग केला पाहिजे, आपण आपल्या पतीला साथ दिली पाहिजे, आपल्या पतीचं समर्थन केलं पाहिजे. कारण आपला पती जे काही करत आहे ते उच्च भावनेनं करत आहे, एका चांगल्या भावनेनं करत आहे. तर याची प्रचिती तिला असल्यामुळे आणि मुले अबोध आहे, मुलांना नाही समजत, मुलांना या गोष्टीची जाणीवच नाही आहे आणि म्हणून ते रडतात, परंतु ती मात्र खुशी खुशी जाते. आता प्रश्न असा उपस्थित झाला होता काल की तो स्वतःच का नाही गेला. त्याचंही उत्तर नागसेनाने दिलेलं आहे की त्याला जे मागितलं जाणार तेच तर तो देणार ना. आणि आज या पद्धतीनं आपण विचार करतो कारण आज जी व्यवस्था समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेमध्ये बरेच बदल घडून आलेले आहे. परंतु तुम्ही त्या काळातल्या समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर त्या काळातली समाज व्यवस्था एक वेगळ्या पातळीवरची समाज व्यवस्था होती, है ना. आता राजे नाही आहे, आता गणराज्य आहे, लोक प्रजासत्ताक आहेत. त्यावेळेस राजा होता आणि त्यावेळेस राजा होता तर राजाच्या हाती सगळी सत्ता एकवटलेली होती, राजा म्हणेल तसं. आणि विशिष्ट एका समुदायाचा विशिष्ट लोकांचा एक प्रकारे दुसऱ्या लोकांवर प्रभाव होता. विशेषतः ब्राह्मणांचा प्रभाव आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतो पुरातन काळामध्ये.
पुरातन काळामध्ये आपल्याला महाभारत कशामुळे घडलं हेही दिसून येतो. म्हणजे आपल्या पत्नीला सुद्धा त्या याच्यामध्ये नाही का, म्हणजे आपण काय म्हणतो, तिला सुद्धा त्यांनी दावावर लावलं आणि ते डाव ते हारलेत है ना, अशा पद्धतीचं आपण आपल्याला पाहायला मिळते. तर एक प्रकारे ही सगळी व्यवस्था त्या काळामध्ये होती आणि ती असल्यामुळे या ठिकाणी त्याने जे काही त्या ब्राह्मणाने दान मागितलेलं होतं त्या दानामध्ये पत्नीलाही मागितलं होतं आणि म्हणून त्यांनी पत्नीसुद्धा दानामध्ये देऊन टाकलेली होती. तर आता हे दान, ज्याला आपण दान पारमी म्हणतो, ती कुठल्या स्तरापर्यंत जाऊन त्या दान पारमितांचं पालन एक बोधिसत्व करत असतो याची प्रचिती या उदाहरणावरून येते. याची प्रचिती या उदाहरणावरून येते. त्यामुळे इथे जसं लिहिलेलं आहे तसाच नेमका विचार करण्याची काही एक गरज नाही आहे, परंतु विचार करण्याची ही गरज आहे की एक बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये त्या दानपारमितेचं कशा पद्धतीने पालन करतो आणि आपण कशा पद्धतीने पालन करतो, या सगळ्या बाबी या ठिकाणी बोधिचित्तामध्ये जी काही भावना उत्पन्न होते ती बोधिचित्ताची भावना आपण समजून घेतली पाहिजे. बोधिचित्ताची जी काही म्हणजे दान देण्याची जी भावना आहे ती किती पराकोटीची दान देण्याची भावना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किती उदात्त अशी त्याची भावना आहे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून पडतात. जातक कथांमध्ये अशा अनेक बाबींचा एक प्रकारे उल्लेख आलेला आहे. भगवान बुद्धांनी ज्या ज्या वेळेस जो जो जन्म ग्रहण केला त्या त्या जन्मामध्ये एक एक पारमी त्यांनी कशी पूर्णत्वाला नेली याचे अनेक उदाहरणं आपल्याला जातक कथांमध्ये दिसून पडतात ना. ते कसे वीर्यवान होते, उत्साह, त्यांनी प्रज्ञेचा कसा विकास केला, हे वेगवेगळ्या जन्मामध्ये वेगवेगळ्या पारमितांचं पालन त्यांनी कसं केलं, याच्या अनेक कथा आपल्याला जातक कथांमध्ये पाहायला मिळतात. पण या कथेमध्ये विशेषतः दानपारमीचं त्यांनी कसं पालन केलं, दानपारमी त्यांनी कशी पुष्ट केली है ना, असं आपल्याला दिसून पडते. अनेक जातक कथांमध्ये किंवा अनेक ठिकाणी असा सुद्धा बुद्ध उल्लेख करताना दिसतात की बोधिसत्व आपल्या अवयवांचे सुद्धा दान देतो, आपला प्राणसुद्धा द्यायला तो मागे पुढे पाहत नाही है ना. तर अशा पद्धतीनं आपल्याला बोधिसत्वाच्या या कथांमधून बऱ्याच बाबी एक प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे तर बोधिसत्व आपल्या पत्नी आणि मुलांना सुद्धा देऊन टाकतो है ना. मग कधी कधी लोक उखडतात है ना, प्रश्न विचारायला लागतात, काय बायकोनी मुले काय बोधिसत्वाच्या मालकीची होती की ती त्यांनी आपल्या वस्तू म्हणून त्यांना देऊन टाकल्या है ना, कुणालाही देऊन टाकावं ते काय त्यांच्या मालकीचं होतं असे प्रश्न आपल्या मनामध्ये नेमके उत्पन्न होतात है ना. आणि मग आपण असा विचार करून मोठे संतप्त होतो, स्वतःच का नाही गेला बाबा, आपल्या बायको मुलालाच का बरं पाठवलं, ते काय त्याच्या मालकीचे होते. जसं आज आपण आजच्या अवस्थेमध्ये आपण ही गोष्ट जर विचार केला तर ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आजच्या समाजव्यवस्थेनुसार किंवा आजच्या वेळेनुसार आपण आपल्या बायकोला असं कोणासोबतही पाठवू शकत नाही पाठवू शकत ना. परंतु त्या काळामध्ये जी काही परिस्थिती होती, जे काही सामाजिक व्यवस्था होती, जे काही ह्या सगळ्या बाबी होत्या, या अनुषंगाने आपण बघतो की एक प्रकारची ती मालकी आणि मालकी या अनुषंगाने आपल्याला बरेच उदाहरण भूतपूर्व काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात है ना. आणि म्हणून असा जरी उल्लेख आलेला असेल तरी त्याचा शब्दशः तसा अर्थ काढण्याची काही एक गरज नाही आहे. तर या ठिकाणी जी काही बाब आलेली आहे ते आपण बाब वेगळ्या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे. तर एक बोधिसत्व आपला प्राणसुद्धा त्यागतो, आपल्या प्राणाचं सुद्धा बलिदान देतो, आपल्या अवयवांचं सुद्धा तो बलिदान देत असतो. आता यापेक्षा दुसरं आणखी काय प्रिय असणार. स्वतःचा प्राण प्रिय असतो, कोणत्या व्यक्तीला स्वतःचा प्राण प्रिय नसतो. परंतु बोधिसत्वाची दान देण्याची भावना बघा किती उदात्त आहे, किती थोर अशी आहे की नाही. एका जातक कथेमध्ये आपल्याला असंही पाहायला मिळते की एका वाघिणीचा जो छावा आहे त्या वाघिणीच्या छाव्यालाची गरज म्हणून बोधिसत्वानं म्हणजे आपल्या देहाचा काही भाग सुद्धा त्याची भूक भागवण्यासाठी दिलेला होता.
असे सुद्धा उदाहरणं जातक कथांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण जसं तसं घेण्याची काही एक गरज नाही आहे. आज आपण रक्तदान करतो, इतरांचा प्राण वाचला पाहिजे यासाठी आपण रक्तदान करतो, आपण अवयव दान करतो, आपली एखादी किडनी आपण काढून देतो की नाही देत, है ना. तर म्हणून अशा पद्धतीनं दान देण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती दान देण्याची प्रवृत्ती ही बोधिसत्वामध्ये प्रबल अशा पद्धतीची दान देण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. तर बोधिसत्व याने आपल्या जीवनाचा हा एक आदर्श म्हणून स्वीकारलेला असतो, है ना. आपल्या आदर्शावर, आपल्या तत्वांवर त्याची एक प्रकारे श्रद्धा असते, निष्ठा असते, है ना. आणि या खातीर तो काय करतो, देहदानही करतो, प्रसंगी प्राणसुद्धा त्यागण्याची तयारी ठेवतो, आहे की नाही. तर तो उगाच देत नाही, तर त्या पाठीमागे त्याची लोकांना दुःखातून मुक्त करण्याची ही जी काही भावना आहे, त्या लोकांना दुःखातून मुक्त करण्याच्या भावनेमुळे तो स्वतः त्रास भोगतो, मेहनत घेतो, है ना. आणि अशा पद्धतीने ही जी काही सर्वोच्च दानाची जी काही भावना आहे ती सर्वोच्च दानाची भावना तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. तर ही जी काही बाब आहे ही बाब या ठिकाणी अशा पद्धतीने आलेली आहे. आणि बोधिसत्व कोणत्या लाभामुळे तो दान करत नाही की यातून मला हा लाभ झाला पाहिजे, यातून मला हा लाभ झाला पाहिजे अशा पद्धतीची भावना ठेवून, लोभाची भावना ठेवून नाही. निर्वाण प्राप्त करणे हे लोभ नाही आहे ना. आता तुम्ही म्हणाल मग त्याच्यामध्ये तर निर्वाण प्राप्तीची भावना होती, त्या निर्वाण प्राप्तीच्या भावनेसाठी त्यांनी दान केलं. तर निर्वाण प्राप्त करणे खऱ्या अर्थानं हा लोभ नाही आहे, तर ते त्याच्या जीवनाचं लक्ष्य आहे. आणि ते प्राप्त करता करता इतरांनाही निर्वाण प्राप्तीसाठी दुःखातून मुक्त करणे, तर दुःखातून मुक्त करणे ही फार मोठी भावना, ही उदात्त भावना आहे, ही सर्वश्रेष्ठ भावना आहे. आणि या भावनेसाठी बोधिसत्व अशा पद्धतीच्या बाबी नाही का, म्हणजे ज्याला आपण दान पारमिता म्हणतो, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या पाठीमागे लोभ नाही आहे, तृष्णा नाही आहे, है ना. तर त्याला निर्वाण प्राप्त करायचं आहे. ते निर्वाणही त्याला स्वतःसाठी प्राप्त करायचं नाही आहे, तर त्या निर्वाण प्राप्तीतून त्याला समस्त प्राणी मात्रांसाठी सुद्धा निर्वाण प्राप्त करून देण्यासाठी धडपडायचं आहे, मदत करायची आहे, त्यातून त्यांना सुद्धा मुक्त करायचं आहे. ही किती मोठी भावना आहे, है ना. तर अशा पद्धतीनं तो आपली दान पारमिता या मिळणाऱ्या जीवनांमध्ये ज्या ज्या जीवनांमधून तो जातो त्यातून तो आपली पारमी अधिकाधिक पुष्ट करत असतो. तो जो पारमितांचा घडा आहे तो एका जन्मामध्ये, म्हणजे एक पारमी करायला एक पद्धतीनं तो पूर्ण करत असतो, तो घडा भरण्याचा प्रयत्न करत असतो, आहे का नाही. तर त्यामध्ये मी देत आहे अशी भावना नसते. आपल्या मनामध्ये कशी भावना असते, मी देत आहे, मी हे दिलं, मी ती दिलं. जरी कधी उच्चारणही करत नसलं तरी मनामध्ये मात्र आपल्या मनामध्ये तशा पद्धतीच्या भावना एक प्रकारे निर्माण होत असतात. मी त्याला दिलं, मी हे दिलं, मी ते दिलं. अनेक लोक उच्चारण करतात, अनेक लोक उच्चारण करीत नाही, पण मात्र मनामध्ये त्या गोष्टीचं स्मरण करत असतात, आहे की नाही. तर बोधिसत्वामध्ये मी दिलं अशी भावना नसते, त्याही भावनेच्या तो वर्त गेलेला असतो, है ना. त्याही भावनेच्या तो एक प्रकारे वर्थ गेलेला असतो. तर ही जी बोधिसत्वाची संकल्पना आहे किंवा बोधिसत्वाचं चित्त आहे, ते बोधिसत्वाचं चित्त अशा पद्धतीनं व्यापक असते. आणि ज्या बोधिसत्वाचं चित्त व्यापक असते तो कुठल्या उद्देशानं आणि कुठल्या पद्धतीनं दानपारमीचं पालन करतो याची प्रचिती आपण अतिशय कोत्या मनाच्या लोकांना कदाचित त्याची प्रचिती येणार नाही, आहे ना. आपल्यात ती भावनाच नाही आहे. आपण काय देतो, देऊन देऊन काय देतो आपण, है ना, काय देतो याचा विचार करा. आणि म्हणून ही जी दान देण्याची भावना आहे, दान देण्याची प्रवृत्ती, ती एका बोधिचित्त उत्पन्न झालेल्या बोधिसत्वांमध्ये किती मोठ्या व्यापक प्रमाणे असेल हे या ठिकाणी याचं चित्रण फार चांगल्या पद्धतीनं या वेसंतर राजाच्या कहाणीच्या संदर्भाने केलेलं आहे. तर बराच उल्लेख आलेला आहे इथे की तो जो म्हणजे ब्राह्मण होता तो त्यांना ओढत नेत होता आणि तरीही त्याला पाझर फुटला नाही, नाही का. तो रडत होता आणि तरीही त्याच्या मनाला पाझर वगैरे फुटला नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी ही बाब आलेली आहे. तर ते सांगतात की या ठिकाणी हा जो बोधिसत्व आहे हा बोधिसत्व अनेक गुणांनी म्हणजे युक्त असतो. तर हा जो बोधिसत्व होता हा वेसंतर राजा हा सुद्धा
अनेक गुणांनी तो युक्त होता आणि त्यामध्ये 10 गुण सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये विशालता होती. विशालता, प्रत्येक गोष्टीमध्ये जी काही विशालता पाहिजे ती विशालता होती. विशालता म्हणजे एक प्रकारे अनलिमिटेड है ना, कोणत्याही गोष्टीला म्हणजे बघण्याची जी काही त्याची वृत्ती होती ती एक प्रकारे विशाल होती. आसक्तीरहित होता, आसक्तीतून मुक्त होण्याचा तो प्रयत्न करत होता. तो त्यागी होता आणि हा केवढा मोठा त्याग त्यांनी केलेला होता. वैराग्य होतं त्याच्यामध्ये. वैराग्य म्हणजे या भौतिक जगाविषयीची जी काही आसक्ती आहे ती त्याची तुटलेली होती. तो आता या भौतिक जगामध्ये आसक्त नव्हता. भौतिक जगाची जे काही हे आहे लक्षणं आहे त्याला तो ओळखतो. अनित्यता तो जाणतो, दुःख जाणतो, अनात्म जाणतो. आणि अनित्यता, दुःख, अनात्म जाणलं की माणसामध्ये या संस्कारित जगताविषयीची जी काही आसक्ती आहे ती हळूहळू तुटत जाते. मग तो आपल्या पत्नीकडे पाहत असतानाही विचार करतो, मुलांकडे पाहत असतानाही विचार करतो की हे संस्कारित अस्तित्वाचे भाग आहे, एक ना एक दिवस नष्ट होणारे आहे, मला सोडून जाणारे आहे आणि त्यातून दुःखच निर्माण होणार आहे. म्हणून एक कर्तव्य म्हणून आपण पार पाडत राहतो, परंतु या सगळ्या जगाकडे पाहण्याची आपला जो दृष्टिकोन आहे तो अशा पद्धतीनं बदलून जातो. जो काही चिपकाव आहे, जे काही लगाव आहे, जे काही होल्डअप करून ठेवण्याची भावना आहे ती भावना हळूहळू कमी होत जाते आणि यालाच वैराग्य म्हटलेलं आहे. अपुनरावर्तित्व, तर तो अपुनरावर्तित्व म्हणजे पुनरावर्ती करीत नाही. म्हणजे एखादी गोष्ट चुकीची असेल, एखादी घडलेली असेल तर त्याची तो पुनरावृत्ती करत नाही. सूक्ष्मता, महानता असते, सहजता असते, दुर्लभता असते. बुद्ध धर्माची अदृश्यता बुद्ध धर्माची अदृश्यता. तर आता याचा नेमका अर्थ काय होईल काही सांगता येणार नाही, पण बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये जी बुद्धाची शिकवण आहे ती बुद्धाची शिकवण है ना, जरी त्या काळामध्ये बुद्ध अस्तित्वात नसले तरी बुद्धत्वाचे सर्वोच्च गुण त्याच्यामध्ये हळूहळू विकसित होत राहतात ना. तर या अर्थाने बुद्धत्वाची अदृश्यता आहे. आता त्याच्यामध्ये त्याने बुद्धत्व प्राप्त केलेलं नाही आहे, पण तो बुद्धत्व प्राप्तीसाठी धडपडत आहे. बुद्धत्व प्राप्तीचे जे काही गुण आहे तो स्वतःमध्ये अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने बुद्ध धर्माची अदृश्यता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या जन्मामध्ये कदाचित त्याच्यासाठी बुद्ध उपलब्ध नसतील, बुद्धवाणी उपलब्ध नसेल, परंतु त्याचं चित्त मात्र एक प्रकारे बोधिचित्त उत्पन्न झाल्या असल्यामुळे त्याच्या मनाची जी महानता आहे, जी विशालता आहे ना, ते आसक्तीरहित भाव आहे, त्यागाची भाव आहे, वैराग्याचा भाव आहे, महानता आहे, सहजता आहे, दुर्लभता आहे. ह्या गोष्टी बोधिसत्वामध्ये विकसित होत असतात नाही का, नॅचरली विकसित होत असतात. चित्ताच्या विकासामधून या सगळ्या गोष्टी साधल्या जात असतात है ना. आणि म्हणून या कीर्तीमुळेच बोधिसत्वाच्या या 10 गुणांची ओळख असते. या 10 गुणांचा एक प्रकारे त्याच्यामध्ये निर्मिती होत असते आणि ह्या 10 गुणांमुळे बोधिसत्वाची ओळख निर्माण होत असते. तर ते म्हणतात की दुसऱ्यांना दुःख देऊन दान देतो, त्याचे परिणाम सुखद असते काय, सुगतीकडे प्रेरित करणारे असते काय. ते म्हणतात यात काय शंका, याच्यात कसली शंका. तर एक प्रकारे या ठिकाणी जी बाब त्यांनी सांगितलेली आहे ती बाब काय सांगितलेली आहे की एक काम करणारा लकवा किंवा त्याला काय लुडा झालेला, लकवा मारलेला एखादा रोग आणि तो रोगी रस्त्याने पडलेला असावा आणि कोणीतरी सज्जनाने त्याच्याकडे पाहावं आणि त्याला आपल्या बैलगाडीमध्ये घेऊन जात असताना म्हणजे घेऊन जावं, त्याला पोचवून द्यावं एखाद्या वैद्याकडे आणि त्या वैद्याने त्याच्यावर उपचार करावा आणि त्या उपचारातून तो बरा व्हावा, आहे की नाही. तर ते म्हणतात हे राजा, त्या पुरुषाला काहीतरी सुख प्राप्ती होणार किंवा नाही, ते कर्म सुगतीकडे प्रेरित करणारे असणार किंवा नाही. होय बनते, त्यात काय शंका. आता आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रसंग असे घडत असतात. आता आपल्याकडे मोटर कार आहे, मोटर कार एक निर्जीव वस्तू आहे, परंतु त्या काळामध्ये मोटर कार नव्हती. त्या काळामध्ये घोडे होते. व्यवसायाकरता लोक घोडे वापरायचे, पहाड चढून जाण्यासाठी घोड्यांचा वापर करायचा आणि त्या घोड्यावर चढून एक प्रकारे जिथे जायचं आहे तिथे आपल्या गंतव्याकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घोड्याचा वापर करायचा, माल वाहून नेण्यासाठी खच्चरांचा वापर करायचा, बैलगाडीचा वापर करायचा. आता बैलगाडी आली म्हणजे एक बैल आला है ना.
आणि बैल आला म्हणजे बैलसुद्धा एक जीव आहे, घोडासुद्धा एक जीव आहे, खच्चरसुद्धा एक जीव आहे. परंतु या जीवांचा अशा पद्धतीच्या लोकोपयोगी कामासाठी आपण मोठ्या प्रमाणावर वापर करून घेत होतो, आत्तापर्यंत त्याचा वापर करून घेत होतो. म्हणजे त्याला आपण जाणून बुजून त्रास देत आहोत असा त्याचा अर्थ होईल काय? असा त्याचा अर्थ होणार नाही. तर ती ऑलरेडी त्या बैलामध्ये नैसर्गिक शक्ती असते, त्या घोड्यामध्ये ती नैसर्गिक शक्ती असते, त्या खच्चरामध्ये ती नैसर्गिक देण असते. आणि त्या देण असल्यामुळे ती शक्ती त्याला नैसर्गिकरित्या प्राप्त झाल्यामुळे आपल्या त्या शक्तीच्या आधारावर आपण त्याच्याकडून काम घेऊ शकतो. त्याच्या अंगाच्या वर जर आपण त्याच्याकडून काम घेत असू तर खऱ्या अर्थाने आपण त्याच्यावर अन्याय करत आहोत असा त्याचा अर्थ आपण जरूर काढला पाहिजे. त्याची क्षमता नाही. एखादा बैल 100 किलोचं ओझं वाहून नेत असेल, त्याची तेवढीच क्षमता असेल, आणि त्याच्या खांद्यावर जर आपण 200 किलोचं वजन टाकून दिलं आणि त्याला तुतारीनं टोचत गेलो तर एक प्रकारे हा फार मोठा त्याच्यावर अन्याय आहे की नाही? परंतु त्याच्या क्षमतेनुसार त्याच्याकडून काम घेणं. आपण आपलं घर बांधतो, आपण आपलं घर बांधण्यासाठी आपण लेबर बोलवतो. आपणच उचलतो का उगारा? आपणच बनवतो का? नाही ना. आपण विटा उचलतो का? नाही ना. घर तर आपलं आहे, बनवत आपण आहोत. पण आपलं घर बांधण्यासाठी आपण मजुरांना कामाला लावतो, त्याला रोजी देतो, त्याच्याकडून काम करून घेतो. तो बिचारा दिवसभर काम करतो, डोक्यावर विटा वाहून नेतो, रेती वाहून नेतो, मसाला वाहून नेतो. तर आपण त्याच्यावर अन्याय करतो का? मग याचा अर्थ असा काढायचा की आपण त्याच्यावर अन्याय करतो? नाही ना. तर याचा अर्थ आपण त्याच्यावर अन्याय करतो असा होत नाही. तर प्रत्येकाला आपापल्या क्षमतेनुसार काम करायचं असते. प्रत्येकाने आपापल्या क्षमता ओळखून आपणही आपल्या क्षमतेनुसार काम करत असतो, आहे की नाही? तर प्रत्येकजण आपल्या क्षमतानुसार काम करत असतो आणि त्यातून एक प्रकारची निर्मिती होत असते, काहीतरी निर्माण होत असते जे लोकांच्या उपयोगाचं असते, जे लोकांना त्याच्या समस्येतून मुक्ती देण्यासाठी एक प्रकारे त्याचा फायदा होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे ते किती व्यावहारिक उदाहरण आहे की बैलगाडीनं जात असताना लकवाग्रस्त माणूस त्या ठिकाणी पडलेला असतो, त्याला त्या गाडीमध्ये एक प्रकारे नेल्या जाते वैद्याकडे आणि त्यातून त्याचा प्राण वाचतो, है ना. त्यातून त्या बैलगाडीवाल्याला सुद्धा पुण्य अर्जित करता येतं, नाही का? आणि त्या बैलालाही पुण्य अर्जित करता येतं असंही आपण म्हणूया, नाही का? नाही का? तर आपण असं म्हणू शकतो. तर म्हणून आता तरीही म्हणजे ते असं म्हणतात की तो पुरुष आपल्या प्रयत्नांनी सुखाला प्राप्त करील, सुगतीला प्राप्त करील, व अशा तऱ्हेने ज्याची कामना सर्वच लोक करतात त्या निर्वाण नगराला तो प्राप्त करील. तरीही हे राजा, दुसऱ्यांना दुःख दिल्यामुळे सुखदायक परिणामाची प्राप्ती होत असते, सुगतीच्या मार्गाची प्रेरणा प्राप्त होत असते असे म्हणावे लागेल. तो सज्जन गाडीवान त्या बैलांना दुःख देऊन अशा प्रकारच्या सुखाला अनुभवतो. तर कष्ट आलेत ना, तिथे बैलाला कष्ट करावे लागलेत, ती गाडी वाहून न्यावी लागली, परंतु ती त्याची क्षमता आहे आणि तो त्या आपल्या क्षमतेनुसार त्याने ती गाडी वाहून नेलेली आहे, ती क्षमता आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अतिशय प्रेरक असं उदाहरण दिलेलं आहे आणि अतिशय समजण्यालायक अशा पद्धतीचं उदाहरण या ठिकाणी भंते नागसेनांनी या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, तेव्हा हे राजा, तो तसे करण्यापासून काहीतरी सुख अनुभवेल काय? या दानापासून त्याला सुगतीची प्रेरणा मिळेल काय? कशामुळे? तर त्या राजाने जनपद वासियांकडून कर वसूल करावा आणि त्या माध्यमातून त्यांच्या सुखी उपलब्ध कराव्यात. तर आपल्यालाही माहीत आहे की आपल्यावर कर लादला जातो, त्या कराच्या माध्यमातून जे काही राज्य शासन चालवणारे आहे त्यांच्या त्या तिजोरीमध्ये कर जमा होतो आणि त्या कराच्या माध्यमातून लोकांसाठी म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या जातात, बऱ्याच गोष्टीचं इम्प्लिमेंट केलं जाते, है ना. कालवे काढले जातात, पाण्याची सोय केली जाते, इलेक्ट्रिकची सोय केली जाते आणि असे लोकोपयोगी कार्य एक प्रकारे केल्या जाते. मग आता दंड वसूल करणं एक प्रकारे लोकांना त्रास देणं आहे, लोकांना दुःख देणं आहे, असं जर आपण म्हटलं तर मग राज्य चालवणं कठीणच बाब आहे. मग राज्य चालवणं ते काही शक्य होणार नाही. म्हणून या गोष्टी अनिवार्य आहेत. कर वसूल करावा लागतो, त्या कराची योग्य नियोजन करून कुठे कुठे काय काय केल्या जावं,
लोकांच्या हितासाठी केल्या जावं, त्या पाठीमागे लोकांच्या हिताचीच भावना असते ना, लोककल्याणाची भावना त्या पाठीमागे असते. ही बाब आपण प्रकर्षानं आपल्या प्रजासत्ताक राज्य चालवताना सुद्धा लोककल्याणाचा विचार केला जातो आणि त्या लोककल्याणाच्या विचारातूनच कर वगैरे वसूल केल्या जातात आणि त्या कराच्या माध्यमातून एक नियोजन केलं जाते, लोकांना सुखसोयी उपलब्ध केल्या जातात. तर या दानातून त्याला सुगतीची प्रेरणा मिळेल काय, तर ते म्हणतात त्याच्यामध्ये कसली शंका आहे की नाही. तर अशाच पद्धतीनं राजाच्या तसे करण्यामुळे तो नंतर हजारो गुणांचा लाभ घेईल, राजामध्ये महाराज होईल व अहर्तांमध्ये अहर्त होईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे प्रकरण आलेलं आहे. पुढे खूप मोठं प्रकरण आहे आणि हे प्रकरण पुढे जाता जाता ते म्हणतात की हे राजा, अतिदानाची जगामध्ये विद्वान लोक स्तुती प्रशंसा करतात. जे कुणी ज्याला कुणाला दान देतात ते अतिदान करणारे आहेत, ते जगामध्ये कीर्ती प्राप्त करतात. कीर्ती कोण प्राप्त करतात, तर सर्वसामान्य माणसाच्या पातळीवर त्याची ते पातळी ओलांडून जो काही विशेष अशा पद्धतीनं करतो, काहीतरी विशेष करतो, काहीतरी महान असं काम करतो, काहीतरी मोठं असं काम करतो है ना, तर कीर्ती कोणाची होत असते, त्याचीच होत असते. स्तुती कोणाची होत असते, अशा माणसाची होत असते जो आपल्या क्षमतेपेक्षाही नाही का तर असं महान असं काम करत असतो, मोठं असं काम करत असतो, विशाल असं काम करत असतो. अशा पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांची काय होत असते, कीर्ती होत असते, प्रशंसा होत असते. तर पुढे ते म्हणतात की औषधीमुळे भयंकर पीडा, अतिशय त्रास दूर होतो व रोगांचा अंत होतो. अग्नी अधिक प्रखरपणे जळते, पाणी अतिशय शीतल शांत करते, कमळ अतिशय शुद्ध असल्यामुळे ते पाण्यात राहत नाही, मणिरत्न अतिशय गुणवान असल्यामुळे मनोकामना पूर्ण करतो, वज्र अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे मणिमुक्ता व दगडाला कापतो. हे गुणधर्म या ठिकाणी कमळाचं, पाण्याचा गुणधर्म, अग्नीचा गुणधर्म या ठिकाणी सांगितलेला आहे. पृथ्वी व्यापक असल्यामुळे मनुष्य, सर्प, मृग, पक्षी, पाणी, रक्षक व वृक्षांना धारण करतो. ती पृथ्वीची विशालता आहे, ती पृथ्वीची महानता आहे. म्हणून पृथ्वीची जी विशालता आणि महानता आहे त्यामुळे या पृथ्वीवर मनुष्यही राहतात, सर्पही राहतात, सगळ्या पद्धतीचे प्राणी, जीव, जंतू, झाडं, झुडपं न वृक्ष, महासमुद्र वगैरे या सगळ्यांना ही पृथ्वी धारण करत असते. तिची ती व्यापकता आहे, विशालता आहे, महानता आहे, सहनशीलता आहे. त्या पृथ्वीचे हे जे काही गुण आहेत त्या गुणामुळे ना पृथ्वीला आपण विशाल, महान असं म्हणतो आहे ना, त्यामुळे ह्या गुणांमुळेच पृथ्वी महान आहे. म्हणून कोणताही व्यक्ती आपल्या गुणामुळे महान होत असतो. तर सुमेरू पर्वत अतिशय विशाल आहे, तो अचल आहे. आकाश अतिशय विस्तार पावलेले असल्यामुळे ते अनंत आहे. सूर्य अतिशय प्रखर असल्यामुळे अंधकार नष्ट होतो. सिंह उच्च जातीचा प्राणी असल्यामुळे तो निर्भय राहतो. मल्लाचं उदाहरण दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं बुद्ध आपल्या प्रखरतेमुळेच अनुपम आहे. बुद्धामध्ये जी प्रज्ञेची प्रखरता आहे, जी दृष्टीची प्रखरता आहे, जे कुशल गोष्टींची जी काही एक प्रकारे उत्पत्ती, परिपूर्णत्वाची उत्पत्ती आहे, त्यामुळे बुद्ध अनुपम आहे. बुद्धासारखा दुसरा कोणीही नाही. म्हणून लोक बुद्धाची प्रशंसा करतात ना. तर जे कोणी ज्याला कुणाला दान देतात ते अतिदान करणारे आहेत, ते जगामध्ये कीर्ती प्राप्त करतात ना. अतिदान करतात, म्हणजे दानाची परिसीमा एक प्रकारे ते म्हणजे गाठतात नाही का, परिसीमा ते गाठतात. आणि म्हणून वेसंतर राजाने अतिदानामुळेच हजारो लोकांमध्ये प्रशंसा प्राप्त केली. त्याच अतिदानामुळे वेसंतर राजा बुद्ध होऊ शकला व सर्व लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. आता ह्या सगळ्या दान पारमी पूर्ण करत करत हा जो बोधिसत्व आहे वेसंतर राजा, तो आपल्या दान पारमिता, शील पारमिता, प्रज्ञा पारमिता वगैरे वगैरे ह्या सगळ्या पारमितांचं अनेक जन्मामध्ये पालन करत 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 तो आता अशा परिपक्व अवस्थेला आलेला आहे. आणि त्या परिपक्व अवस्थेमध्ये शेवटचा जन्म घेऊन तो बुद्धत्व प्राप्त करतो. आणि म्हणून या अतिदानामुळे वेसंतर राजा बुद्ध होऊ शकला व सर्व लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरला. हाच वेसंतर राजा अनेक जन्म ग्रहण करत करत आपल्या बोधिसत्वाच्या अवस्थेला पार करत करत दान पारमितांचं पालन करत करत तो अल्टिमेटली तो हा बोधिसत्व बुद्धत्वाला प्राप्त झाला.
बुद्धत्व प्राप्त केलं आणि तो सर्व लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. आता ते म्हणतात की परंतु हे राजा, जगामध्ये दान देण्यास योग्य असून सुद्धा त्यांना देऊ नये असे काही आहे काय? तर ते दान देण्यायोग्य असलं तरी ते दान देऊ नये. दान देण्यायोग्य म्हणजे आपण ते दान देऊ शकतो, परंतु ते दान देऊ नये अशा त्या 10 वस्तू या ठिकाणी भंते नागसेन त्यांना सांगत आहेत. आणि त्या 10 वस्तू ज्यामध्ये पहिलं आहे मद्यपान. हे लोकांना आपण मद्य पाजू नये. मद्याच्या भानगडीमध्ये किंवा मद्याच्या आदतीमध्ये आपण लोकांना इन्व्हॉल्व करू नये. त्यापासून आपण लोकांना दूर ठेवलं पाहिजे. तर ते जरी देता येत असलं तरी मात्र ते आपण देऊ नये, नाही का? अशा पद्धतीनं हे विनाशाला नेणारे जे काही आहे बाबी आहे त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे, है ना? अशा वस्तू दिल्यामुळे तो काय होतो? विनाशास प्राप्त होतो. म्हणून दारू पिल्यामुळे लोक विनाशास प्राप्त होतात, असे ही बाब या ठिकाणी आलेली आहे. दुसरी बाब आहे समद्यदान. समद्यदान म्हणजे काय? तर आपण बघतो पुराण्या पिक्चरमध्ये एक नाचणेवाली बाई असते, कोठा असते, तिथे सगळं नृत्य चाललेलं असते आणि लोक पैशांची उधळण करीत असतात, अंगप्रदर्शन होत असते वगैरे वगैरे. त्यातून आपल्या ज्या काही लैंगिक भावना आहेत त्या लैंगिक भावनेला एक प्रकारे चालना दिल्या जाते. तर त्याला असं म्हटलेलं आहे समद्यदान. नंतर स्त्रीदान, नंतर आहे बैलाचे दान, चित्तकर्मदान, कामोत्तेजक दान. तर कामोत्तेजना उत्पन्न होतील अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टीपासून आपण परावृत्त असलं पाहिजे. तर अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टी किंवा कोणत्याही वस्तू किंवा कोणत्याही पद्धतीचं दान देता कामा नये. नंतर आहे शस्त्रदान. तर ते का देऊ नये त्याच्या बाबतीमध्ये खूप सारं म्हणजे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. विषदान, साखळीचे दान, काल रेश्माताईंनी यावर फार चांगलं सांगितलेलं आहे. कोंबडे सुवरदान, खोटे तराजू मापदान, नाही का? आजकाल तराजू राहिलेले नाही, आजकाल ते इलेक्ट्रॉनिक तराजू आलेले आहे, पण त्याच्यामध्ये काय अडी आहे माहीत नाही, है ना? कमी जास्तपणा होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे, 50 ग्राम कमी करता येऊ शकते, नाही का? लोक इलेक्ट्रिकच्या मीटरमध्ये काळ्या करतात, तर ते काय मोठी अशी गोष्ट आहे? पण असं मात्र खोटे धंदे करू नये, दांडी मारू नये. पूर्वी दांडी होती, आता दांडी नाही, इलेक्ट्रॉनिक यंत्र आलेलं आहे, पण त्यामध्ये सुद्धा असं काही करू नये, हे उचित नाही. तर इत्यादी. भंते याला जगामध्ये अदान मानण्यात आलेले आहे आणि जे अशा प्रकारचे दान देतात ते वाईट अवस्थेला प्राप्त होतात. म्हणून काय देऊ नये याचं या 10 बाबी या ठिकाणी मांडलेल्या आहे. मग ते पुढचा प्रश्न विचारतात भंते नागसेन, 10 प्रकारचे दान जगामध्ये अदान समजण्यात आलेले आहे आणि जो या वस्तूचे दान करतो तो वाईट अवस्थेला प्राप्त होतो किंवा नाही? तर हे राजा, मी तुम्हाला त्या अदानाविषयी विचारत नाही. हे राजा, येथे मी तुम्हाला त्याविषयी विचारत आहे की जगामध्ये स्थापित करण्यायोग्य दान आहे काय, की ते देण्यायोग्य असून देखील देऊ नये? देण्यायोग्य असून देखील देऊ नये असं काही दान आहे काय? तर हा प्रश्न भंते नागसेन यांनी राजाला विचारलेला आहे आणि म्हणजे राजा त्या ठिकाणी म्हणतो, भंते नागसेनाला उत्तर देतो, जगामध्ये स्थापित करण्यायोग्य दान आहे की जे देण्यायोग्य असून देखील देऊ नये अशी कोणतीही वस्तू नाही, असं राजा म्हणतो. काही लोक मन प्रसन्न झाल्यानंतर देण्यायोग्य माणसाला भोजन देतात, ओढणं देतात, अंथरूण देतात, निवासस्थान देतात, चादर देतात, दासदासीचे दान देतात, शेतदान देतात, पशुपक्षी दान देतात, काही 100, 1000, हजारो रुपये दान देतात, काही राजपट दान देतात, काही आपले जीवनसुद्धा दान देतात. तर विविध पद्धतीनं लोक दान देत असतात. कशामुळे? तर मन प्रसन्न झाल्यामुळे. आणि मन प्रसन्न झाल्यामुळे आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा बघतो की एखादी आजोबा असेल तर तो आपलं जे घर आहे तो आपल्या नातवाच्या नावाने लिहून देतो. म्हणजे माझं म्हातारपण जे काही आहे ते या नातवाच्या हाती सुरक्षित आहे, म्हणून हा माझी सेवा करेल आणि म्हणून असा माझा विश्वास असल्यामुळे माझी प्रॉपर्टी मी नातवाच्या नावानं लिहून देतो. तर अशा पद्धतीनं लोक दान देताना आपल्याला दिसतात. आपण जर अंतःकरणानं खुश झालो तर आपण खुश होऊन आपण काही ना काही दान लोकांना किंवा आपल्या मित्रांना किंवा आपल्या नातेवाईकांना देताना आपण हे पाहत असतो, आहे की नाही? तर ते म्हणतात की परंतु हे राजा, काही आपले जीवनसुद्धा दान देतात. तेव्हा आता वेसंतर राजाने आपला पुत्र व पत्नीचे दान दिले असताना का दोष देत आहात? यामध्ये तुम्हाला असा काय दोष आढळून येत आहे की तुम्ही वेसंतर राजाला एक प्रकारे त्याच्यावर दूषणे लावत आहात?
तर आता हाच म्हणजे प्रश्न या ठिकाणी राजासुद्धा उपस्थित करतो. आणि बनते नागसेन त्याला म्हणतात की हा लोकव्यवहार आहे. वडील देखील कर्जातून मुक्त होण्याकरिता, आजीविका चालवण्याकरिता आपल्या मुलास नोकर ठेवतो किंवा विकून टाकतो किंवा नाही. आता विकून टाकतो इथे जर आपण लटकलो तर आपण मग पुढे जाऊ शकणार नाही, कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या मुलांना विकू शकत नाही. आपण आपल्या मुलांना विकू शकत नाही. परंतु दुसऱ्या अर्थाने आपण असं बघतो की आज ज्या काही कंपन्यांमध्ये आपले मुलं काम करतात त्या कंपन्या अक्षरशः शोषण करत असतात. ते आपल्याला शोषण दिसून पडत नाही. एका तुटपुंज्या पगारामध्ये ते 12-12 घंटे काम करतात. अनेक लोक मी बघितलं रात्रभर जागून कॅम्प्युटर समोर काम करत असतात आणि ते काम कंपनीचं काम करत असतात. ही काय आहे? ही काय आहे? एक प्रकारे नवीन पद्धतीची गुलामगिरी या जगामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही नवीन पद्धतीची गुलामगिरी या ठिकाणी असा आपण या ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये विचार करू शकतो. त्या काळामध्ये ही व्यवस्था होती. त्या काळातली जी समाजव्यवस्था होती ती समाजव्यवस्था एक प्रकारे आपल्या पत्नीवर सुद्धा मालकी हक्क गाजवणारा, आपल्या मुलांवर सुद्धा मालकी हक्क गाजवणारा आणि त्या मालकी हक्कातून ती वस्तू दान स्वरूपात देण्याची एक प्रकारची प्रथा त्या काळामध्ये होती अस्तित्वामध्ये. आणि म्हणून आपण त्या काळातल्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. आजच्या परिस्थितीतून त्या परिस्थितीला आपला पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण मग पुढे जाऊ शकणार नाही किंवा आपण सारासार त्या गोष्टीचा तसा विचार करू शकणार नाही ना. आणि मग आपण असा विचार करू की असं कसं बाबा, कोणी आपली पत्नी कशी काय दान देऊ शकते, कशी काय विकू शकते. पण त्या काळामध्ये या गोष्टी होत होत्या. त्या काळामध्ये या गोष्टी होत होत्या. म्हणून इथे आलेलं आहे की आजीविका चालवण्यासाठी आपल्या मुलास नोकर ठेवतो, विकून टाकतो ना, दास. आपण असं बऱ्याच गोष्टी आपल्या बौद्ध साहित्यामध्ये सुद्धा आलेल्या आहे की तू माझी ही गोष्ट पूर्ण करशील तर मी तुझं दास्यत्व पत्करेल. म्हणजे स्वतःहून सुद्धा दास्यत्व पत्करणाऱ्या अनेक बाबी आपल्याला वेगवेगळ्या कथांमधून किंवा धम्मपदामध्ये ज्या काही बाबी आलेल्या आहेत त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळते, आहे की नाही. त्या काळामध्ये दास होते, दासी होते, राजांचे होते, श्रेष्ठींचे घरी दास दासी होत्या, नौकर चाकर होते की नाही. आजही नौकर चाकर आहेत आपल्या घरी. भांडी कुंडी साफ करायला आपण नौकर ठेवतो, स्वयंपाक करायला आपण नौकर ठेवतो, आहे की नाही. आता कायद्याचं राज्य आहे म्हणून, कायद्याचं राज्य नसतं तर आपण आणखी कसा व्यवहार केला असता तिच्यासोबत, याचा विचार तुम्ही करा. कारण माणसाची ती प्रवृत्ती आहे, नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती, आणि ती प्रवृत्ती शोषणाची प्रवृत्ती आहे ना. तर कायद्याचं राज्य नसतं, कायद्याचं धाक नसतं तर आपल्या या घरी नौकर म्हणून काम करणाऱ्या लोकांचं आपण किती प्रमाणात, आणि आजही शोषण होत नाही असं काही नाही आहे. किती राबवून घेतात लोक तुटपुंज्या पगारामध्ये, हेही काम कर तेही काम कर वगैरे वगैरे, किती राबवून घेतात हे आपल्याला आजही आपल्याला हे पाहायला मिळते. तर हीच बाब या ठिकाणी राजाने या ठिकाणी मांडलेली आहे. आणि ते म्हणतात बनते नागसेन, त्या दानाकरिता मी वेसंतर राजाला दोष देत नाही. मग कोणत्या कारणामुळे राजाला दोष देतो, तर त्याने आपल्या पुत्र व पत्नीला न देता त्या बदल्यात स्वतःला द्यायला पाहिजे होता. त्या राजाने काय करायला पाहिजे होतं, स्वतःला द्यायला पाहिजे होतं. तो स्वतः का नाही गेला. आता त्याचाही प्रश्न स्वाभाविक आहे, राजाचा प्रश्न स्वाभाविक आहे की आपल्या मुलांना का पाठवलं, पत्नीला का पाठवलं, तो स्वतः का नाही दिला, है ना. परंतु इथे मग राजाला जे काही उत्तर बनते नागसेन देतात ते काय देतात की जो त्याला भोजन देतो तोच त्याची इच्छापूर्ती करणारा आहे. म्हणजे एखाद्याला भोजन पाहिजे असेल तर आपण त्याला भोजनच देऊ ना. त्याला पाणी दिलं तर त्याची इच्छापूर्ती होईल काय. म्हणून ते म्हणतात की हे राजा, एखाद्या पुरुषाने पाणी मागितले, त्याला जो भोजन देईल तो त्याच्या इच्छेची पूर्ती करतो असे म्हणता येईल काय. म्हणते नाही, जो त्याला भोजन देतो तोच त्याची इच्छापूर्ती करणारा आहे. अशा प्रकारे हे राजा, वेसंतर राजाला ब्राह्मणाने पुत्र पत्नी दान मागितल्यामुळे त्याने त्याला दान दिलेले आहे. आणि म्हणून त्याने ते दान त्याला दिलेले आहे, तो स्वतः गेलेला नाही. आता या उदाहरणावरून सुद्धा आपल्याला ही गोष्ट अतिशय प्रखरपणे समजून येईल की दान ज्याला मागितल्या जात आहे तो जे दानामध्ये मागेल तेच तो देईल की नाही, दुसरं थोडी देणार आहे ना. आणि म्हणून ते म्हणतात की राजाला शरीराची याचना केली असती तर त्याने स्वतःची पर्वा न करता, न घाबरता, आनंदित होऊन त्याला स्वतःचे शरीर दान देण्यास मागे पाहिले नसते. ही बोधिचित्ताची भावना, बोधिसत्वाची ही एक प्रकारे संकल्पना
आणि बोधिचित्ताचा संकल्प तो आपल्या संकल्पावरून मागे ढळत नाही. आणि म्हणून त्याला जर त्याचं शरीर मागितलं असतं तर त्याच्यासाठी सुद्धा त्याने मागे पुढे पाहिलं नसतं, तर त्याने न घाबरता स्वतःची न पर्वा करता आपलं शरीर सुद्धा त्याने दान दिलेलं असतं. परंतु त्या ब्राह्मणाने राजाला काय मागितलं, तर त्या ब्राह्मणाने त्यांना त्याची पत्नी आणि मुलं बाळं मागितलेले आहे. तर अशा पद्धतीनं ही बाब यामुळे आलेली आहे. तर वेसंतर राजाने चे शरीर एक सामान्य बाब आहे. ते म्हणतात की कशामुळे, कारण मी सम्यक संबोधी प्राप्त करीन असा विचार केलेला आहे. त्याने काय संकल्प केलेला आहे, मी सम्यक संबोधी प्राप्त करेल, मी बुद्धत्वाला प्राप्त होईल, मला बुद्धत्व प्राप्त करायचं आहे, मला बुद्ध बनायचं आहे. आता मला बुद्ध बनायचं आहे याच्यामध्ये त्याची स्वार्थी भावना नाही आहे. तर ॲक्च्युली जे काही बुद्धत्वाची प्राप्तीची भावना आहे ती बुद्धत्वाच्या प्राप्तीची भावना म्हणजे जनकल्याणाची भावना आहे. लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठीची ती भावना आहे. ती फक्त स्वकेंद्रित भावना नाही आहे, फक्त स्वतःचा स्वार्थ साधून घेण्या इतपतची भावना नाही आहे. तर ती भावना अधिक विशाल, अधिक व्यापक आहे. म्हणजे सभ्य सत्ता सुखी होऊन तू ज्याला म्हणतो की या भूमंडलावर जे काही सत्व आहे त्या सर्व सत्वाच्या कल्याणाची भावना एक प्रकारे त्याच्या मनामध्ये असते. आता सर्व सत्वाचं कल्याण तर कोणी साधू शकत नाही, कारण इतकी विशाल आणि इतकी महान आहे, म्हणजे हे ब्रह्मांड इतकं विशाल आहे की या ब्रह्मांडामध्ये किती सारे सत्व जन्म घेत असतात. आणि त्या सर्व सत्वांना एक प्रकारे मुक्त करणं हे आपल्या आवाक्याबाहेरची बाब आहे. परंतु तरीही ही भावना उत्पन्न होणे, ही मनाची विशालता या ठिकाणी जे काही दर्शवते, तर ही भावना आपण लक्षात घेतली पाहिजे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेवढ्या लोकांना मुक्त करता येईल तेवढ्या लोकांना ना तर तो मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्याप्रमाणे हे राजा एखादा निर्धन गरीब पुरुष धन प्राप्त करण्याच्या इच्छेने धन संपत्तीसाठी प्रयत्न करतो, तर बकरी खुंट वेताच्या सहाय्याने जाण्या येणाऱ्या मार्गाने जातो, जमिनीवरील व सामुद्रिक व्यापार करतो, धनप्राप्तीसाठी तशी इच्छा मनामध्ये निर्माण करतो, तसे तो प्रयत्न करतो आणि प्रयत्न करून ती धनप्राप्ती तो करतो. तर अशाच प्रकारे हे राजा दानसूर वेसंतर राजा बुद्धत्व रूपी धनाच्या अभावामुळे सर्वज्ञ ज्ञानरत्नाच्या प्राप्तीकरता याचकांना धनधान्य दासदासी रथवाक संपूर्ण संपत्ती स्वतःचे पुत्रपत्नी आणि स्वतःचा त्याग करून सम्यक संबुद्धीचा शोध घेतो. तर तो दानपारमी पूर्ण करतो आणि यामध्ये बुद्धत्व प्राप्तीसाठी तो प्रयत्न करत असतो. आणि बुद्धत्व प्राप्ती कशासाठी, तर संपूर्ण लोकांना दुःखमुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी, संपूर्ण सत्वांना दुःखातून मुक्त करण्यासाठी. ही जी काही मनाची व्यापक अशी भावना आहे बोधिसत्वाच्या मनामध्ये, त्या भावनेपोटी तो ह्या सगळ्या पारमितांचं पालन करतो. या सगळ्या पारमितांचं पालन करत करत जाईल, त्याच वेळेस त्याला बुद्धत्व प्राप्त होईल. म्हणून ही बोधिसत्वांसाठी अट आहे. ही बोधिसत्वांसाठी एक प्रकारे म्हणजे त्याला या क्रायटेरिया पार करावंच लागतं, तेव्हा त्याला बुद्धत्व प्राप्त होते. आणि म्हणून याची पूर्तता अतिशय व्यापक पद्धतीनं करण्यासाठी तो मागे पुढे पाहत नाही, सर्वस्वाचं दान करण्यासही तो मागे पुढे पाहत नाही. आणि म्हणून जे दान करता येते ते तो दान करण्यासाठी एक प्रकारे तो तयार असतो. त्याची मानसिकता त्या पद्धतीची असते आणि हे सर्व करून तो बुद्धत्व प्राप्तीसाठी धडपडत असतो. आणि ते बुद्धत्व फक्त स्वतःसाठी प्राप्त करायचं नसते, तर ते बुद्धत्व जनकल्याणासाठी, लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी त्याला प्राप्त करायचं असते. जसं एक मजूर काबाड कष्ट करून आपल्या परिवाराचं आणि स्वतःचं भरण पोषण करण्यासाठी अर्थार्जन करतो, त्याच पद्धतीनं संबोधी प्राप्त करण्यासाठी आणि या संबोधीच्या प्राप्तीतून सर्व लोकांना दुःखातून मुक्त करण्याची अशी जी काही उदात्त अशी भावना आहे, त्या भावनेतून तो आपली दानधार्मिकता पूर्ण करत असतो. तर इथे खूप सारे उदाहरण दिलेले आहे आणि ते म्हणतात की राजाने सर्वज्ञता ज्ञानरत्नाबद्दल प्रेम असल्यामुळेच आपल्या अतुल्य विपुल अलौकिक प्रिय जीवलक पत्नी व प्राणप्रिय मुलांना त्या ब्राह्मणास दान दिलेले होते. आणि मग एक गाथासुद्धा आलेली आहे. त्या गाथेचा अर्थ असा आहे की सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने चर्यपिटकामध्ये असे म्हटलेले आहे, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने आपल्या त्या जीवनाची
गोष्ट सांगताना म्हणजे वेसंतर राजाच्या संदर्भातली जे बोधिसत्व अवस्थेतली गोष्ट सांगताना भगवान बुद्ध आता ती गोष्ट सांगत आहे आणि म्हणत आहेत की त्या काळामध्ये वेसंतर राजा असताना बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना माझ्या मनामध्ये त्या दोघांविषयी म्हणजेच पुत्र व पत्नीविषयी द्वेषभावना नव्हती, परंतु मला सर्वज्ञता प्रिय होती, म्हणून मी त्याला आपल्या प्रिय पुत्र व पत्नीचे दान दिले होते. आता बुद्ध सांगत आहेत, आपल्या शिष्यांना सांगत आहे की मी असं त्या काळामध्ये का केलं, मी वेसंतर राजा असताना बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना मी असं काय केलं. तर माझ्या पत्नीविषयी माझ्या मनामध्ये द्वेषभावना होती असं नव्हतं, तर मला बुद्धत्व प्राप्त करायचं होतं आणि बुद्धत्व लोकांच्या कल्याणासाठी मला ते प्राप्त करायचं होतं, म्हणून मी आपल्या प्रिय पत्नी आणि पुत्रांना काय केलेलं होतं, दान केलेलं होतं. आणि म्हणून हा जो काही बोधिसत्वाचा संकल्प आहे तो संकल्पावरून बोधिसत्व कधीच मागे हटत नाही, कधीच मागे हटत नाही. म्हणून आपल्या बोधिसत्वाने जेव्हा संकल्प केला की मी बुद्धत्व प्राप्ती केल्याशिवाय या वज्रासनावरून आता उठणार नाही, हा संकल्प होता, त्यांचा संकल्प होता. इथे वीर्य पारमी जे आहे ती या ठिकाणी पुष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि असा संकल्प करून त्या ठिकाणी बसलेले आणि त्यांनी त्या संकल्पातून बुद्धत्व प्राप्त केलेलं. तर मी दान मार्गावरून मागे परतणार नाही अशी जी काही संकल्पना आहे, असा जो काही संकल्प आहे, एक प्रकारे दान करण्याचा संकल्प केलेला असतो त्या बोधिसत्वाने आणि त्या संकल्पावरून तो मागे फिरणार नाही. काही पण होऊन जाऊ द्या, काही होऊन जाऊ द्या, परंतु मी माझा संकल्प तोडणार नाही, मी मागे पडणार नाही, मी मागे पाहणार नाही, मी माझा संकल्प पूर्णच करेल. ही जी काही भावना आहे बोधिसत्वाची भावना, ही अशी प्रबळ अशी भावना असते, आपल्यासारखी डावाडोल होणारी नसते. म्हणजे देऊ का नको देऊ, देऊ का नको देऊ, देऊ का नको देऊ अशी भावना, दिलं तर दिलं, एका क्षणामध्ये देता आला पाहिजे, एका क्षणामध्ये कुठलाही विचार न करता. ही दान देण्याची उदात्त भावना आहे ना, आणि ती बोधिचित्त उत्पन्न होते ना, त्या बोधिचित्तामध्येच अशा पद्धतीच्या दान भावना उत्पन्न होत असतात. आपण कितीही कोत्या मनाचे आहोत. म्हणून या ठिकाणी दोन बाबी सांगितलेल्या आहे. दोन बाबी कोणत्या सांगितलेल्या आहे की माझे दानपद भंग पावणार नाही, ही एक प्रकारची त्यांच्या मनामध्ये भावना होती. ही पहिली भावना, कारण तशा पद्धतीचा ते संकल्प करतात आणि त्या मार्गावरून, त्या संकल्पावरून ते डरणार नाहीत, इतका त्यांचा संकल्प मजबूत असतो, काही होऊन जाऊ द्या. आणि दुसरी गोष्ट, वनकंदमुळं व फळे खाऊन माझी मुलं दुःखी आहेत, त्यापासून त्यांना आजोबा मुक्त करतील. आता पुढे जे काही प्रकरण आलेलं आहे ते प्रकरण एका वेगळ्या अर्थाने आलेलं आहे आणि त्या राजाला हेही माहीत होतं, कारण राजा काही मामूली राजा नव्हता, तर तो फार मोठा राजा होता, संपन्न असा राजा होता, विपुलता होती, व्यापकता होती, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. आणि त्या ब्राह्मणाला जी काही गरज निर्माण झाली त्या गरजेपोटी दान भावनेतून त्या राजाने त्याला आपली मुलं आणि पत्नी त्या ठिकाणी दिलेली होती. आणि त्यांना हे माहीत होतं की हा जो काही ब्राह्मण आहे तो आपल्या मुलांना दास करून ठेवू शकणार नाही, हे सुद्धा त्याला माहीत होतं. आणि त्याने हेही बघितलेलं होतं की हा म्हातारा जर्जर झालेला आहे, दुर्बल झालेला आहे, भग्न आहे, काठीच्या सहाय्याने चालणारा आहे, क्षीण आहे, आयुष्य समाप्त होत आलेला आहे, आणि म्हणून हा जो काही ब्राह्मण आहे तो आपल्या मुलाला गुलाम करून ठेवू शकणार नाही. तो आणि इथे फार चांगल्या उपमा दिलेल्या आहे की चंद्राला आपण कैद करून ठेवू शकत नाही, सूर्याला पकडून ठेवू शकत नाही, पेटीमध्ये बंद करून ठेवू शकत नाही, टोपलीमध्ये झाकून ठेवू शकत नाही. त्याच पद्धतीनं त्या वेसंतर राजाच्या पत्नीला आणि मुलांना कोणीही गुलाम करून ठेवू शकत नाही, दासाप्रमाणे त्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही. हे सुद्धा या ठिकाणी कारण या ठिकाणी विशद केलेले आहे. खूप सारे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. चक्रवर्ती राजाचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर बरेचसे उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे. आणि हे सांगत असताना ते म्हणतात की राजाच्या मुलांना कुणी दास ठरवू शकत नाही का, तर अतिशय विस्तारलेला, गंभीर, अनंत, अपरंपार, अथांग व पूर्णपणे झाकून ठेवून त्याचा उपयोग करणे कुणालाही शक्य नाही. जसं महासमुद्राला झाकून ठेवता येत नाही, महासमुद्राला एक प्रकारे आपण झाकून ठेवू शकत नाही, त्याच पद्धतीनं त्या राजाच्या पत्नीला आणि मुलाला सुद्धा तो गुलाम करून ठेवू शकत नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याचशा बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर
रात्रीच्या भयंकर अंधारामध्ये पर्वताच्या उंच भागावर जडणारा अग्नी फार दुरून पाहता येतो, त्याचप्रमाणे हे राजा वेसंतर राजा त्या पर्वतावरील अग्नीप्रमाणे दुरूनच दिसतो. तर वेसंतर राजासुद्धा अशा पद्धतीनं महान आहे, विशाल आहे, त्याच्या मुलाला गुलाम करणे शक्य नाही. तर खूप साऱ्या बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर शेवटचं जे इथे कन्क्ल्युजन आलेलं आहे ते काय आहे, तर ते म्हणते, नागसेन म्हणतात की हे राजा, वेसंतर राजाने जालीकुमार नावाच्या आपल्या मुलाला म्हटले होते की हे तात, तुझे आजोबा ब्राह्मणाला संपत्ती देऊन तुम्हाला मुक्त करू इच्छित असतील तर तुझ्या मुक्तीकरिता 1000 स्वर्णमुद्रा देऊन मुक्तता करावी. तसेच कन्हाजिनाच्या मुक्तीकरिता, कन्हाजिना ही त्याची मुलगी, 100 दास, 100 दासी, 100 हत्ती, 100 घोडे, 100 गाई, 100 म्हशी, 100 स्वर्णमुद्रा, सर्व वस्तू प्रत्येकी 100 देऊन आपली मुक्तता करून घ्यावी. हे तात, जर आजोबाने त्या ब्राह्मणाला आज्ञा देऊन बळजबरीने तुम्हाला मुक्त केलं तरी तुम्ही आजोबाच्या म्हणण्याप्रमाणे न करता त्या ब्राह्मणाचे अनुयायी होऊन राहावे. एवढे अनुशासन करून त्याच्यासोबत पाठविले, त्यांना अनुशासित केलं. जरी तुमचा आजोबा 100 वगैरे हे जे आता उल्लेख आलेला आहे, एवढं सगळं देऊन तुम्हाला मुक्त करू इच्छित असेल तरी मात्र तुम्ही त्यातून मुक्त व्हायचं नाही. एवढं आज्ञाधारी, एवढं अनुशासन त्यांच्यामध्ये त्यांनी रुजवलेलं होतं, अनुशासित केलेलं होतं. आता या अनुशासनाचा जरी आपण एक प्रकारे आजच्या संदर्भातून विचार केला तर आपल्याला ते अयोग्य वाटेल, परंतु राजाला ह्या गोष्टी माहीत होत्या की तो ब्राह्मण यांचं शोषण करू शकणार नाही, तो त्यांना गुलाम करू शकणार नाही. आणि म्हणून हे जरी त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाकडे राहिले तरी त्यातून काय होईल, आपण एका वेगळ्या अँगलनं जर विचार केला तर त्याची परिस्थिती अशी आहे आणि त्या परिस्थितीमध्ये हे दोघंही काय करतील, त्यांची सेवा करतील, सेवा शुश्रूषा करतील. त्यांचं जे मृत्यू आहे त्या मृत्यूला एक प्रकारे आधार देतील, सुखानं मरता येईल अशा पद्धतीनं ते त्यांची सेवा शुश्रूषा करतील. आणि म्हणून या पद्धतीनं एक प्रकारची मदतच त्या ब्राह्मणाला होईल की नाही होईल, असा आपण विचार केला पाहिजे. बरोबर आहे की नाही. याची दुसरी बाजू जी आहे ती दुसरी बाजू ही आहे, त्या ब्राह्मणाला दान देत असताना सुद्धा राजाच्या मनामध्ये जो काही विचार होता तो याच पद्धतीचा विचार होता की हा माझ्या मुलांना गुलाम करून ठेवू शकणार नाही. तर उलट त्या ब्राह्मणाची जो आता अतिशय क्षीण झालेला आहे, जर्जर झालेला आहे आणि त्याला अशा पद्धतीच्या मदतीची आवश्यकता आहे आणि म्हणून ती मदत माझ्या पत्नी आणि मुलाच्याद्वारे त्या ठिकाणी त्याला होईल आणि त्याचं जे मरण आहे ते सुखकर होईल. म्हणून जर ह्या पद्धतीचं दान देऊन तुम्हाला मुक्त करत असेल तरी मात्र तुम्ही त्यातून मुक्त व्हायचं नाही, असं एवढं अनुशासन त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्या पाठीमागचा हा जो काही विचार होता तो अशा पद्धतीचा विचार होता. त्यानंतर जालीकुमार निघून गेला व आजोबाने विचारले असता त्याने सांगितले, तात, माझ्या वडिलांनी मला 1000 स्वर्णमुद्राच्या मोबदल्यात त्या ब्राह्मणाला दान दिले होते आणि कन्हजिन्ना कन्येस 100 हत्तीच्या मोबदल्यात दान दिलेले होते. तर हे प्रकरण जे आहे ते अशा पद्धतीनं कन्क्लूड झालेलं आहे. राजा नागसेनाची अतिशय प्रशंसा करताना या ठिकाणी दिसत आहे आणि ते म्हणतात की तुम्ही परप्रवादांचे चांगले खंडन केलेले आहे, चांगला प्रकाश टाकलेला आहे, व्यवस्थित परिशोधन केलेलं आहे, व्यवस्थित विभाजन करून अर्थ समजावून सांगितलेला आहे, आपण सांगितल्याप्रमाणे ग्रहण करतो. म्हणून आता हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे आणि हे प्रकरण संपल्यानंतर या सगळ्या प्रकरणावर आपण चिंतन मनन करावं. आणि म्हणून ज्या काही बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या बाबी म्हणजे एक बोधिसत्व म्हणजे काय, बोधिसत्व आपल्या जीवनात काय प्रतिज्ञा घेतो, बोधिसत्व आपल्या प्रतिज्ञांचं पालन करण्याकरिता किती महान, किती व्यापक, किती विपुल आणि तो आपल्या त्या संकल्पापासून कसा ढळत नाही, ह्या ज्या काही सकारात्मक बाबी आहे या सकारात्मक बाबींचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. अनेक गोष्टी अशा येतात ज्या आपल्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण करतात, परंतु त्या शब्दांवर न लटकता त्याचा जो काही भावार्थ आहे तो भावार्थ आपण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे आणि तो भावार्थ आपल्याला बरंच काही शिकवून जातो. विशेषतः आपण दान पारमी कशी पुष्ट केली पाहिजे, त्या दान पारमीचं महत्त्व काय, त्या दान पारमीतून खऱ्या अर्थानं आपल्याला काय प्राप्त होते याची जी विशालता आहे, याचं जे महत्त्व आहे ते अधोरेखित करण्याचा या प्रकरणाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. तर
याचं आपण चिंतन करावं, मनन करावं. आपली दानभावना, दानपारमी अधिकाधिक पुष्ट करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या निर्वाणाचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न करावा. एवढं आजच्या या प्रसंगी मी या ठिकाणी बोलतो. आपण सर्वांनी शांतपणे इतक्या वेळपर्यंत मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.